चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकला जाऊ. टॉपिक आहे क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता याला मुद्दा असा आहे की क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हटलं की इथं सुरुवात ही एक पासून झाली पाहिजे. बट काय आहे ती सुरुवात ही जी पहिली नैसर्गिक संख्या ना एक पासून व्हायला पाहिजे. आता उदाहरण तुम्हाला म्हटलं की बाबा 1 ते 12 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. आता इथं तुम्ही जर पाहत असाल तर इथं तुमची सुरुवात जी आहे ही सुरुवात 1 पासून झालेली आहे. मग त्यावेळेस म्हणतो आपण काय, क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्यांची बेरीज कोणत्याही म्हटलं तर मग जी पहिली संख्या ही पहिली संख्या कोणती असणार आहे. ओके, जसं की समजा 30 ते 45 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. तर त्यासाठी आपल्याला वेगळी पद्धत जावी लागते. एक अर्थमॅटिक प्रोग्रेशन नावाचा टॉपिक असतो अंकगणित स्टडी, तेव्हा आपण त्या गोष्टी अजून लक्षात घेऊ व्यवस्थित. फक्त इथं आपण क्रमवार शब्द लक्षात घेतो. इथं एकच गोष्ट लक्षात घ्यायची की सुरुवात ही 1 पासून असली पाहिजे. आणि मग अशासाठी आपलं सूत्र आहे SN बरोबर, म्हणजे S म्हणजे बेरीज आणि संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज, नॅचरल नंबरची ॲडिशन. SN बरोबर N कंसात N+1 डिवाइड बाय 2, N कंसात N अधिक 1 भागिले 2. आणि हा N कोण आहे, तर N आहे नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या, एकूण शब्द महत्त्वाचा. मग आता तुम्हाला पाहायला भेटते की एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत. 1 ते 12 पर्यंत किती असणार आहेत, 1 ते 12 पर्यंत 12 असतील. मग इथं या ठिकाणी तुमच्या लक्षात येते की इथे जो N आहे म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या आहेत त्या किती आहेत, 12 आहेत. किती आहेत, 12 आहेत. मग हे सूत्र टाकून द्या. Nच्या ठिकाणी 12 कंसात काय आहे, कंस हा गुणिले लक्षात ठेवायचा बाहेरच्या संख्येने. म्हणून Nच्या ठिकाणी 12 टाकले आणि इथं 12 अधिक 1, 12 अधिक 1 कंसामध्ये काय येणार आहे 12, आणि Nच्या ठिकाणी 12 टाकताल तुम्ही तर 12 अधिक 1 म्हणजे किती झाले ते होतील 13. 13 दिले डायरेक्टली लक्षात घ्या. आणि डिवाइडमध्ये कोण आहे, 2 आहे. 2 आपण या 12ला वागू शकतो. सो बेसक म्हणजे इथं आले 6 आणि गुणिले हे 13 आहे ना. इथं 6चा भाग गेला बेसक आणि 13 गुणिले 6 तर 13 सक 78. 13 सक किती 78. तर अशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढत असताना उत्तर काढलं की 1 ते 12 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल तर ती असणार आहे किती, मग 78 असणार आहे. ठीक आहे. पुढे आपण एक दुसरं उदाहरण घेऊ की 1 ते 30 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. ओके, यालेच प्रश्न कसा येऊ शकतो तुम्हाला और म्हणून की 1 + 2 + 3 + डॅश 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 + 30. म्हणजे पहिली संख्या 1 आहे आणि 1 पासून आपण बेरीज करत चाललो पुढे 2 3 4 प्लस डॅश 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 करत गेलो आणि 30 पर्यंत गेलो तर किती येईल बेरीज, असा हा प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे ते आपल्याला काढायचं आहे, पाहायचं आहे कसं येईल. काय तर सांगा काय येईल. तर इथं लक्षात येते की बाबा N किती आहे, N आहे 30, म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या 30 आहे. ठीक आहे. मग तुम्ही लगेच काय असाल, सूत्र घेसाल आपलं SN = N+1 डिवाइड बाय 2. ठीक आहे. यांच्या ठिकाणी यांची किंमत टाकून द्या. N किती आहे 30.
गुणिले तर एनच्या ठिकाणी 30 टाकला, 30 अधिक 1 किती होतील 31 भागिले किती 2. आणि मग आपण पाहतो B15 अर्धे गुण टाकायचे 30च्या त्याच्यात 15 आणि 15 गुणिला 31 15 गुणिला 31 15 1 15 15 5 हातचाला 1 15 3 45 45 आणि 46 465. ओके, तुम्ही याला डायरेक्ट शॉर्टकट सुद्धा करू शकता की 1 ते 30 पर्यंत विचारलं आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत, तर लगेच तुम्ही याला शॉर्टकट करू शकता. ते कसं, शेवटची संख्या किती आहे 30, पुढची संख्या घ्यायची, त्याच्यावर संख्या 31 आणि भागिले 2 भागिले किती 2 याचा गुणाकार करून जसं आपण इथे या स्टेप झालो डायरेक्ट तुम्हाला उत्तर पुढचं भेटते. ठीक आहे, सुरुवात ही 1 पासून असणं गरजेची आहे. एक प्रश्न मी आता तुमच्यासाठी देत आहे, तुम्ही सॉल्व्ह करून पहा आणि मला कमेंट्समध्ये याचं उत्तर सांगा. प्रश्न आहे 1 ते 15 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. ओके, सुरुवात इथं सुद्धा 1 पासूनच आहे. सुरुवात 1 पासून आहे. सुरुवात 1 पासून असताना कसं करायचं, सूत्र कोणतं आहे ते मी तुम्हाला सांगत असतो. ठीक आहे, आता पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन की याची सुरुवात 1 पासून नाही आहे, पण त्याच्या आधी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे हे तुम्हाला सर्वांना काढायचं आहे आणि कमेंट्समध्ये टाकायचं आहे मला, किंवा हे उत्तर आलं सर आपलं. ठीक आहे, चलो आता बघू आपण किंवा सुरुवात 1 पासून नाही आहे. सुरुवात 1 पासून नसताना तसं आपण एक क्रमिका अंकगणित स्टडी नावाचा कन्सेप्ट असते, टॉपिक असतो तो, तेव्हा आपण आणखी याला डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. सध्या फक्त एवढं लक्षात घ्या की सुरुवात 1 पासून झाली नाही. उदाहरणार्थ प्रश्न आहे तुम्हाला, प्रश्न पहा की 30 ते 45 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. ओके, आता तुम्ही जर इथं पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की इथं पहिली जी संख्या आहे ती 1 नाही आहे, 30 पासून सुरू झाली आणि 45 पर्यंत आपल्याला विचारलं. आता 30 पासून झालेलं आहे 45 पर्यंत, म्हणजे ह्या सुद्धा काय क्रमांकात आहेतच 30 31 32 33 34 तर कुठपर्यंत 45 पर्यंत. मग अशा वेळेस आपण हे सूत्र जे आहे कोणतं, SN बरोबर n+1 डिवाइड बाय 2 हे आपण वापरू शकत नाही. लक्षात घ्या, हे तेव्हा वापरायचं आहे ज्यावेळेस सुरुवात ही त्या ठिकाणी 1 पासून झालेली असेल, त्यावेळेस 1 पासून झालेली असेल त्यावेळेस. मग आता अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस आपण बेरीज, यस म्हणजे बेरीज नैसर्गिक संख्यांची, की जिथं कोणत्याही क्रमवार नैसर्गिक संख्या आहे, कोणत्याही क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे. तर सूत्र घ्यायचं SN बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या याने भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या हे म्हणजे पहिली संख्या, ती n म्हणजे शेवटची संख्या, त्याला भागिले 2 आणि गुणिले ह्या असणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्या. आता तुम्हाला उत्तरामध्ये प्रश्नामध्ये काय असते, पहिली संख्या दिलंच असते. इथं पहिली संख्या दिली आहे 30, शेवटची संख्या किती दिला आहे ते दिला आहे 45. त्याच्यामुळे पहिली संख्या आणि शेवटची संख्याचा विषय समाप्त झाला. एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत हे आपल्याला काढायचं आहे. 30 पासून तर 45 पर्यंत किती आहेत एकूण नैसर्गिक संख्या, आणि ह्या एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या यासाठी आपण एक फॉर्म्युला घेतला होता, तो म्हणजे n बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. बरोबर आहे.
शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 हा फॉर्म्युला आपण घेतला होता. आणि मग इथं शेवटची संख्या किती आहे ती आहे 45 वजा पहिली संख्या किती आहे 30 अधिक 1 45 म्हणून 30 गेले 15 उरले 15 अधिक 1 झाले 16. याचा अर्थ एकूण आपल्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या किती आहेत 16 आलेल्या आहेत. हे आपल्याला पहिले काढायला लागेल आणि नंतर मग हे सूत्र घेऊन आपण उत्तर काढणार आहोत. तुम्हाला ए म्हणजे काय मी आधीच सांगितलं होतं. ए म्हणजे पहिली संख्या, टी एन म्हणजे शेवटची संख्या. ए म्हणजे पहिली संख्या. आधीच्या लेक्चरमध्ये आपण याच्याविषयी बोललो होतो. टी एन म्हणजे काय आहे शेवटची संख्या आहे, शेवटची संख्या. ठीक आहे. ए म्हणजे पहिली संख्या आणि टी एन म्हणजे शेवटची संख्या. बस एन म्हणजे तुम्हाला माहितीच आहे एकूण नैसर्गिक संख्या. आता ह्या सर्व गोष्टी इथं टाकायच्या, या सूत्रामध्ये टाकायच्या. आरामात टाका, उत्तर काढायचं आपल्याला. एच्या ठिकाणी एची किंमत टाकून देऊ आपण. एची किंमत आहे 30 अधिक शेवटची संख्या किती आहे ती आहे 45 45 कंस पूर्ण भागिले किती 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या किती आहे तर त्या 16. ठीक आहे. आता त्याची बेरीज घालून घ्या. 30 अधिक 45 किती झाले 75. या 2 ने 16ला भाग जातो ना, तो भाग देऊन टाकला 2 8 16. म्हणजे तुम्हाला पाहायला भेटलं की हे 2 कटली तर त्या 16 सोबत इथं उरला 8 आणि या दोघांची बेरीज झाली ते 75. म्हणजे 75 गुणिला उरलेली संख्या किती आहे 8 आहे. मग या दोघांचा इथं आता गुणाकार 75 आणि 8चा काय होईल 8 पंचे 40 40 0 8 चाले 4 8 म्हणजे 40 40 0 हात चाला 4 8 7 56 56 आणि 4 60 राईट. 56 आणि 4 किती होतात 60. म्हणजे 30 पासून तर 45 पर्यंत असणाऱ्या एकूण नैसर्गिक संख्या जी आहे त्याची बेरीज किती आली तर ती आली 60. ठीक आहे. इथं हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले किती एन. ठीक आहे. आता हे सूत्र आले कसं काय आलं. ह्या सर्व गोष्टी आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणितीय स्टडीमध्ये पाहायला भेटतात. आपण सध्या तिथे जाणार नाही आहोत. सध्या ओव्हरलुक करूला आपण फक्त सूत्रानुसार त्याचं उत्तर करत आहोत. ठीक आहे. तर हे समजलं असेल तुम्हाला. सुरुवात 1 पासून नाही आहे. कोणत्याही क्रमवार नैसर्गिक संख्या असतील तर तुम्हाला हे घ्यायला लागणार आहे. ओके. क्रमवार नैसर्गिक संख्या याच्यातला फरक 1 असतो. नैसर्गिक संख्येमधला फरक किती असतो 1चा असतो. लक्षात ठेवायचं. एक उदाहरण तुमच्या सर्वांसाठी काही समजलं नसेल तर मला तुम्ही कमेंट्समध्ये निश्चित सांगा. 20 ते 32 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. 20 ते 32 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असा प्रश्न आहे आणि तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. सॉल्व्ह करा, उत्तर टाका, कमेंट्समध्ये लिहा की याचं उत्तर येईल. ठीक आहे. तर हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. मग आता आपण 2 सूत्र लक्षात घेतले. एन बरोबर एन प्लस 1 डिवाइड बाय 2. हे सूत्र कधी घ्यायचं जेव्हा क्रमवार नैसर्गिक संख्या सुरुवात 1 पासून झालेली आहे. दुसरं घ्यायचं एन बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. ए म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या कंस पूर्ण त्याला भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. हे कधी घ्यायचं तर हे आपल्या क्रमवार येणाऱ्या आणि 1 पासून ज्याची सुरुवात होत नाही त्यावेळेस आपल्याला जर बेरीज करायची असेल नैसर्गिक संख्याची तर तेव्हा हे घ्यायचं सूत्र. ठीक आहे. हे दोन्ही सूत्र तुमच्या लक्षात असू द्या. तर पहा आता आपण पाहू पहिल्या क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज म्हणजेच पूर्ण वर्ग संख्यांची बेरीज कशी करायची. इथं सुद्धा सुरुवात लक्षात घ्या. पहिल्या शब्द टाकला मी म्हणजे इथं सुद्धा सुरुवात आपली 1 पासून असणार. थोडं असणार आहे 1 पासून म्हणजे 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग अशी हे असणार आहे. प्रश्न पहा. प्रश्न तुम्हाला सांगतो मी. 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक डॅश 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 अधिक 10चा वर्ग. ओके. यांची
बेरीज काढा, असा प्रश्न आहे. आता तुम्हाला इथं लक्षात येते किंवा पहिल्या क्रमावर येणाऱ्या नैसर्गिक संख्या, पहिल्या म्हणजे 1 पासून सुरुवात झाली, नैसर्गिक संख्या 1 2 3 4 त्याच्या काय आहे वर्गाची बेरीज, 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग. म्हणजे यावेळेस काम शकतो आपण की हे जी काही नैसर्गिक संख्या आहे त्याचा जो पूर्ण वर्ग संख्या आहे, पूर्ण वर्ग संख्या म्हणजे 1चा वर्ग काय ते 1, 2चा वर्ग किती येते 4, 3चा वर्ग किती येते 9. ओके, पूर्ण वर्ग संख्यांची बेरीज, पूर्ण वर्ग संख्यांची बेरीज. तर ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत अशा 1 अधिक 4 अधिक 9 अधिक 16 यांची बेरीज. ओके, प्लस आपण हे म्हणतो पहिल्या क्रमावर येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची. त्यासाठी एक छोटंसं सूत्र लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. SN बरोबर n कंसात n+1 दुसऱ्या कंसात 2n+1 आणि भागिले 6. भागिले किती आहे 6 आहे, लक्षात ठेवा. n+1 दुसऱ्या कंसात आहे 2n+1 भागिले 6. आणि हा n म्हणजे कोण, तर n म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या. n म्हणजे कोण आहे, एकूण नैसर्गिक संख्या आहे. ठीक आहे, मग तुम्हाला पाहायला भेटते की 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 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 शेवटचा काय आहे 10चा वर्ग आहे. म्हणजे इथं आपल्याला पाहायला भेटतं की n किती आहे, n आहे 10 आहे की नाही. म्हणजे 10 पर्यंत असणाऱ्या संख्यांच्या वर्गांची आपल्याला बेरीज विचारली, n बरोबर 10 भेटला. तर आपण या nच्या ठिकाणी 10 टाकू. फक्त इथं आपल्याला nच माहीत पाहिजे, दुसरं काही नाही. n म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या तेवढ्या माहीत पाहिजे, फक्त आपल्याला माहीत झाल्या त्या आहेत 10. आता आपण यांच्या ठिकाणी 10 टाकून देऊ. इथं 10 आला, इथं 10 अधिक 1 आणि इथं 2n म्हणजे यांची दुप्पट, म्हणजे हा 2 गुणिले आहे n ले. सो 2 गुणिले n म्हणजे 10 अधिक 1 भागिले किती येतील, भागिले येतील 6. भागिले किती येतील 6 येतील. मग आता हे 10 झाले तसे गुणिला 10 आणि 1 11 आले 11. कंस हा गुणिला असतो म्हणून गुणिला, आणि हा कंस सॉल्व करा. 10 दुने 20, पहिले गुणाकार करायचा नंतर बेरीज. आता बेरीज कसा भावांना बेरीज नाही करायची आपल्याला, पहिले हा गुणाकार करायचा. 10 दुने 20, 20 अधिक 1 21. सो इथे दिले 21 आणि नंतर मग भागिले किती 6. आता याला सॉल्व करा. ओके, सॉल्व केलं 10च्या अर्धे 5, 6च्या अर्धे 3 अर्धे करा ना. मग 3 7 21, 3 7 किती 21. कोण कोण उरलं, 5 गुणिले 11 गुणिले 7. सो 11 5 55 आणि 55 गुणिले 7 आहे की नाही. त्याचा दोघांचा गुणाकार 7 5 35 5 हातचे आले 3, 7 5 35 35 आणि 3 36 37 38 385. 7 5 35 5 हातचे आले 3, 7 35 35 आणि 3 हे झाले 385 आहे की नाही. तर हे झाले आपले काय 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग आणि असं करत 10च्या वर्गापर्यंत असणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज. आणि त्यासाठी सूत्र लक्षात घ्या काय तर SN बरोबर पहिला n+1 झाला, दुसरा कंस 2n+1 डिवाइडमध्ये कोण 6 भागिले किती आहेत 6 आहेत. हे आपली क्रमावर येणाऱ्या पहिल्या क्रमावर येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. एक उदाहरण आपण घेऊ या ठिकाणी. प्रश्न आहे पहिल्या क्रमावर, आता प्रश्न पहा कसा आहे. पहिल्या क्रमवार येणाऱ्या 8 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज काढा. पहिल्या क्रमावर येणाऱ्या 8 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज काढा. म्हणजे इथं प्रश्न तोच आहे, फक्त तुम्हाला थोडंसं घेऊन विचारलं. म्हणजे 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग असं न विचारता पहिल्या क्रमावर येणाऱ्या 8 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज काढा असं म्हटलंय. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हे असं आहे 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक डॅश 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 कुठपर्यंत 8च्या वर्गापर्यंत. मग आपल्याला बेरीज करायची आहे, तर बेरीजचं सूत्र आपल्याला माहिती आहे SN बरोबर काय आहे n पहिल्या कंसात n+1
दुसऱ्या कंसामध्ये 2n+1 आणि भागिले किती, तर भागिले 2. भागिले 2 काय नाही, किती आहेत, भागिले 6. लक्षात घ्या, भागिले किती आहेत, 6 आहेत. मग इथे n म्हणजे कोण, n म्हणजे नैसर्गिक संख्या. इथे तुम्हाला ऑलरेडी दिला किती आहे, 8 आहे. तर तुम्ही इथं 8 टाकून द्या. 8 इथं काय येणार आहे, गुणिले 8 अधिक 1 9. इथं काय येणार आहे, इथं दुप्पट करा, आहे की नाही. 8 दुने 16, 16 अधिक 1 17. मी यांच्या ठिकाणी 8 टाकला आहे असं समजून घ्या. 8 अधिक 1 9, 8 दुने 16, 16 अधिक 1 17 आणि भागिले किती, 6. भागिले किती आले, 6 आले. आता आपण आले पाहू. 3 दुने 6, 3 त्रिक 9. हा 2 इथं 8 आहे, बे चूक 8, आहे की नाही. मग इथं उरले आता 4 त्रिक 12, 12 गुणिले 17, 12 गुणिले 17 करा गुणाकार. 12 साती 12 साती इथं ना. आता 17 गुणा सोपं जाईल. 17 दुने 34, 34शी 4, अच्छा आले 3, 17 1 17, 17 आणि 3 20, 204. म्हणजे पहिल्या क्रमावर येणाऱ्या 8 नैसर्गिक संख्यांचे जे वर्ग आहेत त्याची बेरीज तिथे किती, 204 येते. सूत्र लक्षात घ्या. क्वेश्चन वेगळ्या पद्धतीनं विचारला गेला तर तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. एक प्रश्न मी तुमच्यासाठी सांगतोय की पहिल्या क्रमावर येणाऱ्या 4 संख्यांची, 4 नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज काढा. ओके, हा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही सॉल्व्ह करायचा आणि याचं उत्तर काय येईल सांगा. ठीक आहे, सूत्रानं काढा. आता 4च शब्द दिला, त्याच्यामुळे तुम्ही ते असे करू शकता. 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग आणि हा 4चा वर्ग, याची बेरीज. पण सूत्रानुसार जाऊन पहा, एक प्रॅक्टिस होऊन जाईल, सूत्र लक्षात होऊन जाईल तुमचं काय. ठीक आहे. ते झालं पहिल्या क्रमावर येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज. आता आपण नेक्स्ट पाहू, ते म्हणजे पहिल्या क्रमावर येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. घनांची बेरीज इथे हे शब्द पहिला लक्षात ठेवा. म्हणजे सुरुवात हे 1 पासूनच होणार आहे. सुरुवात जी आहे, ही सुरुवात आपली 1 पासूनच होणार आहे. हे एवढं तेवढं तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे. आपली सुरुवात इथं 1 पासून होईल म्हणून. ठीक आहे, पाहूया कसं सॉल्व्ह करायचं काय. तर पहिल्या क्रमावर येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज करायची आहे. म्हणजे 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक डॅश 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 अधिक 6चा घन किती असेल. ओके, यांची बेरीज किती असणार आहे. मग हे काय झालं, पहिल्या म्हटल्यानंतर एकाला क्रमावर आहेत नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज आपल्याला काढायची आहे. इज इक्वल टू किती, प्रश्नचिन्ह आहे इथं. आणि आता हे कसं काढायचं, याचं सॉल्व्ह कसं करायचं. तर याच्यासाठी हे घनांची बेरीज काढायची असेल तर घनांची बेरीज काढत असताना घनांची बेरीज काढत असताना आपलं सूत्र लक्षात घ्या. Sn बरोबर n+1 डिवाइड बाय 2, हा पूर्ण ब्रॅकेट आणि या ब्रॅकेटचा वर्ग. n कंसात n अधिक 1 भागिले 2, कंस पूर्ण करायचा आणि तो कंस पूर्ण केल्यानंतर त्या कंसावर 2 आहे, म्हणजे त्या कंसाचा वर्ग आहे. त्या कंसाचा काय आहे, वर्ग आहे, एवढं लक्षात घ्या. मग आता आपण इथं n म्हणजे नैसर्गिक संख्या, n म्हणजे कोण आहे, नैसर्गिक संख्या, विसरू नका. एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे n आहे आपलं. ठीक आहे. मग आता प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल की इथे n किती आहे, 1 2 3 डायरेक्ट 4 असं म्हणून चालणार नाही. याचा अर्थ हे राहिलं की बाबा 1 पासून तर 6 पर्यंत, म्हणजे याचा अर्थ n ची किंमत जी आहे ते n ची किंमत किती आहे, 6 आहे. बरेच जणांना वाटेल 1 2 3 मदतले नाही आहेत, म्हणजे 1 2 3 आणि हा शेवटचा काय 6, म्हणजे एकूण संख्या किती आहे, 4च आहेत. असं नाही, 1 पासून तर 6 पर्यंत, कारण की डॅश 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 हा जो दिलेला आहे तर तो याचा अर्थ होतो की तिथं पुढे कंटिन्युअस ते चेंज चालू आहे आणि कुठपर्यंत आहे तर 6 पर्यंत आहे. म्हणून n आहे 6. सो Sn इज इक्वल टू, या ठिकाणी 6 टाकून द्या, यांच्या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये 6, सेकंड ब्रॅकेटमध्ये टाकून द्या 6 + 1 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइड बाय 2 आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. यांच्या ठिकाणी 6
कंसात 6+1 म्हणजे 6+1 भागिले 2 कंस पूर्ण त्याचा वर्ग. आता यावेळेस सॉल्व करा. हा 6 गुणिले 6 आणि 1 गुणिले 6 आणि 1 किती 7 भागिले 2 आणि त्याचा वर्ग. 6 गुणिले 7 भागिले 2 त्याचा वर्ग. आता हा 2 मिळाले भागून टाका पहिले, म्हणजे तुमचं कसं तुमचे 2×6. मग 7 किती राहिले, 7 राहिले हे 21 आणि मग 21चा वर्ग करा. 21चा वर्ग 21चा वर्ग करणं एकदम सोपं आहे. ज्याच्या शेवटी 1 असणार आहे त्याचा वर्ग करणं एकदम सोपं असते. 1चा वर्ग लिहून टाकायचा पहिले, 1चा वर्ग 1 आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा b1 b. ती दुप्पट करून टाका, त्याची दुप्पट करायची. तो इथे 4. 1चा वर्ग करून टाकायचा 1 आणि त्या दोघांचा गुणाकार करा b1 b. तिची दुप्पट करा, ती झाली 4 आणि हा जो अंक आहे याचा वर्ग करा. 2चा वर्ग किती 4 म्हणजे 21चा वर्ग किती आहे 441. त्या 1च्या घनापासून तर 6च्या घनापर्यंत आपली जी बेरीज आली ती बेरीज आली किती, तर ती बेरीज आलेली आपली 441. तर हे आहे पहिल्या क्रमावर येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. एक उदाहरण तुम्हाला देतोय मी, पहा जमते काय. ओके, 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन अधिक 5चा घन बरोबर किती. प्रश्न आहे, ठीक आहे. n किती आहे इथं, n येईल 5. आपल्याला घनांची बेरीज करायची सूत्र आहे n+1 कंस पूर्ण भागिले 2 कंस पूर्ण आणि मग हा वर्ग. यांच्या ठिकाणी यांची किंमत टाकून द्या. n किती आहे 5 आहे, सो 5 5+1 म्हणजे 6 भागिले 2 कंस पूर्ण ब्रॅकेट स्क्वेअर. या दोन्ही साले वागायचे 6. मग आता कोण कोण उरलं, 5 आणि 3 उरलं, तर 5 गुणिले 3 म्हणजे 15 झाले आहे की नाही. हे गुणाकार असणार आहे, गुणिले असतील 5×3=15 आणि 15चा वर्ग. 15चा वर्ग किती होते 225. म्हणजे 1च्या घनापासून तर 5च्या घनापर्यंत जे काही घन आहेत त्यांची बेरीज ही 225 एवढी येते. ते झालं पहिल्या क्रमवार येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज. तर वर्गाची बेरीज हे सुद्धा पहिल्याच आहे आणि घनांची बेरीज सुद्धा काय आहे पहिल्याच आहे. ठीक आहे, हे दोन्ही सूत्र व्यवस्थित लक्षात घ्या आणि समजून घ्या प्रॉपरली. नंतर पुढे आपण लक्षात घेऊ की बाबा समसंख्या जर आल्या क्रमवार तर त्यांची बेरीज कशी करायची, आणि विषम संख्या जर क्रमवार आल्या तर त्यांची बेरीज कशी करायची, आणि कोणतीही संख्या आल्या तर त्यांची बेरीज कशी करायची. तर त्या सर्व गोष्टी अंकगणितीय